बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय। महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा मिळेल अशी प्रतिक्रिया शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीची घोषणा झालेली आहे। नाशिकमध्ये देखील शिवसेना आणि मनसेची युती झाल्याचं त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर मनसे कार्यालयात शिवसेना आणि मनसैनिकांनी एकत्र जल्लोष सुरू केलेला आहे। ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे। महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँडच चालेल अशा पद्धतीच्या घोषणा आहे ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून केल्या जात आहे। आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगणार? आज खरं तर दोन भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आलेले, हा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? आजचा हा दिवस ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे, तर हा दिवस खरोखर आज दिवाळी सण साजरा सारखा आहे। आणि याच निमित्ताने नाशिकमध्ये जे येणाऱ्या महापालिकामध्ये तर ठाकरेंचाच महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। नाशिककरांनी आता मनावर घेतलेलं आहे का या चोरांना हाकलून लावायचं, या दत्तक घेणाऱ्यांना हाकलून लावायचं। त्याच्यामुळं एकच झालेलं आहे, नाशिकमध्ये होणार तर आता फक्त ठाकरेंचाच महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव साहेबांची महाराष्ट्र पूर्ण कित्येक दिवसापासून वाट बघत होता आणि आज दोघे भाऊ एकत्र झाले। पूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे। अनेकांना वाटायचं का दोघा भावांची युती होणे, पण ती झाली आहे। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूसच नव्हे, सर्व जाती धर्माचे माणूस बंधू भगिनी राजसाहेबांबरोबर आणि उद्धव साहेबांबरोबर निश्चितपणे यश प्राप्त करून देणार। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।